नमस्कार मित्रांनो. आय-टी-आय केलेल्या मुलांसाठी जर जॉबची आपण चर्चा करायची असेल, तर भारतामध्ये चांगल्या अपॉर्च्युनिटी आहेतच. पण त्याचबरोबर सध्या जे जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्पेसिफिकली आय-टी-आय रिलेटेड अपॉर्च्युनिटीज उपलब्ध होत आहेत. त्याच्याबद्दल थोडेसे काही व्हिडिओ पाहत असताना एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली, की आय-टी-आयला भारतामध्ये मिळणारा पगार आणि समजा यू-ए-ई किंवा युनायटेड अरब एमिरेट्ससारख्या अपकमिंग रिजनमध्ये मिळणारा पगार याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं, तर आय-टी-आयला साधारण 10,000 ते 20,000 रुपये प्रति महिना मिळू शकतो इंडियामध्ये फ्रेशरसाठी किंवा थोडासा 1-2 वर्ष असेल तर, अनुभव असेल तर. पण त्याच उमेदवाराला यू-ए-ईमध्ये साधारण 2,000 ते 3,000 दिरहाम म्हणजे साधारण 50,000 ते 70,000 रुपये सॅलरी मिळू शकते. अगदी एक जेनेरिक आपण जर रेंज पकडली तरी पण 2,000 ते 5,000 दिरहम प्रति महिना म्हणजे साधारण 50,000 ते 1,25,000 पर्यंत तुम्हाला महिन्याचं पॅकेज जाऊ शकतं. यू मधला राहण्याचा खर्च जर आपण साधारण 30,000 ते 40,000 रुपये पकडला म्हणजे साधारण 1,000 ते 1,500 दिरहम बॅचलरसाठी, तरुण मुलांसाठी मॉडेस्ट लिव्हिंग असं म्हणता येईल अशा प्रकारे. तर तरी पण तुम्ही 100% घरी सेव्हिंग करून बाकीचे पैसे तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी किंवा इतर बाकी तुमच्या जे प्लॅन्स आहेत, लाँग टर्म प्लॅन्स आहेत त्यासाठी वापरू शकता. त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ करतोय. तुम्हाला माहिती आहे आय-टी-आयमध्ये भरपूर ट्रेड्स उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये आय-टी-आयची वेबसाईट जर पाहिली आपण, तर त्यांनी जवळ-जवळ 223 ट्रेड्स दाखवलेले आहेत. पण त्याच्यामध्ये जे हाय हाय मूव्हिंग किंवा फास्ट मूव्हिंग किंवा ज्यांना इंडस्ट्रीमध्ये चांगल्या प्रकारची मागणी लगेच आहे, असे जर ट्रेड्स आपण पाहिले, तर याच्यामध्ये मेकॅनिकल, हॉस्पिटॅलिटी, कारपेंटर, सिव्हिल, पेंटिंग, इलेक्ट्रिशियन, फॅब्रिकेशन, वेल्डिंग, एअर कंडिशनिंग, प्लंबिंग अशा अशा प्रकारचे जे अपॉर्च्युनिटीज आहेत, त्याच्याबद्दल आपण जर चर्चा करायची म्हणलं ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिशियन वगैरे अशा प्रकारे. तर त्याच्याबद्दल जर आपण चर्चा करायची असेल, तर तुम्हाला जर तुम्ही आय-टी केला असेल, तर एक अतिशय चांगली अशी उत्कृष्ट संधी तुमच्यासाठी उपलब्ध होऊ शकते. उदाहरणार्थ मी नोकरी गल्फ ही जी .com नोकरी गल्फ.com जी वेबसाईट आहे, त्याच्यावर मी जर आय-टी-आय जॉब्स इन यू असं जर सर्च केलं, तर तुमच्यासमोर करायचं असेल, आय-टी-आय जॉब्स इन रिजन यू आपण सर्च केला, तर साधारण 965 आय-टी-आय जॉब्स आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं, फायर फायटिंग टेक्निशियन 3 वर्षाचा अनुभव पाहिजे, दुबई, अबुधाबी, यू अशा प्रकारे तुम्हाला मल्टिपल व्हॅकन्सीज आहेत. अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकतात. त्याचबरोबर ए म्हणजे दिरहम आणि रुपीज मधला जो कन्व्हर्जन रेट आहे त्याच्यामधला फरक जो आहे, उदाहरणार्थ सध्या आजच्या घडीला एक दिरहम म्हणजे साधारण ₹24.50 होतात. त्यामुळे तो जो फरक आहे त्याचा फायदा आपल्याला 100% उचलता येऊ शकतो. त्याच्यामध्ये जर तुम्हाला मंथली सॅलरी जी आहे, ते जर तुम्ही पाहिलं एक रेंज आहे. Naukri.com ज्या वेबसाईटवर दिलेलं आहे, हे आपली स्वतःची पब्लिकली अवेलेबल इन्फॉर्मेशन आहे. 35,000 ते 70,000 जे जे पगार आहे मंथली, त्याचे 422 व्हॅकन्सीज आहेत. 70,000 ते 1,40,000 मंथली पगार असलेला व नोकरीसाठी 255 व्हॅकन्सीज आहेत. 1,40,000 ते 2,10,000 पगार ज्या व्हॅकन्सीसाठी आहे, अशा प्रकारच्या 38 व्हॅकन्सीज उपलब्ध आहेत. याचा अर्थ असा होतो, की हा जो मिडल रेंज आहे 35,000 ते 70,422 म्हणजे साधारण 35,000 ते 1,40,000 याच्यामध्ये हे 600 जवळ 677 अपॉर्च्युनिटीज आपल्याला इथे इमिडिएटली बघायला मिळतात. तर याच्यामध्ये सांगायचा मुद्दा असा आहे, की या संधीचा तुम्हाला फायदा घ्यायचा असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता Naukri.com किंवा वेगवेगळ्या ज्या अपॉर्च्युनिटी त्यांचे जे चॅनल्स आहेत, gulftalent.com असतील किंवा placementindia.com असतील वगैरे. याच्यामध्ये एकच गोष्ट अशी महत्त्वाची असते, याच्यामध्ये आपण पेमेंट करायचं नाही अजिबात. जर कोणती एजन्सी तुम्हाला पेमेंट करून जॉब देत असेल, तर ते थोडंसं धोकादायक ठरू शकतं. पूर्ण माहिती घेतल्याशिवाय अजिबात कोणालाही पेमेंट करू नका. याच्यामध्ये अजून एक काही व्हिडिओ पाहत असताना मला एक गोष्ट जाणवली. याच्यामध्ये मी अगेन कोणाचा एजंट किंवा दुबईमध्ये तुम्ही जा वगैरे सांगत नाही. सध्याची परिस्थिती तुमच्यासमोर मांडतोय. कारण मुंबईमध्ये सध्याच्या परिस्थितीला ही जी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, ह्युस्टन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रबाळ्याला आहे. त्यांचं ऑफिस कुर्ल्याला पण आहे. रबाळे एम-आय-डी-सी, नवी मुंबई. त्याच्यामध्ये ते काय करतात, तुमचे जे आय-टी-आयचे जे सर्टिफिकेट्स आहेत, त्याच्यावर तुम्हाला स्किल टेस्ट ते सर्टिफाय तो करून देतात. त्यांच्याकडे जी सर्व्हिसेस आहेत, हे बघा. सर्व्हिसेस त्यांच्याकडे जे आहेत, ते टेस्टिंग स्किल्स याचे कॉम्प्रिहेन्सिव्ह सर्व्हिसेस असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचे जे ॲक्चुअल टेस्ट आहेत, स्किल अपग्रेडेशन आणि या टेस्ट दिल्यानंतर जर तुमचं पास तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं आणि त्या सर्टिफिकेटचा फायदा
तुम्हाला ग्लोबल जॉब मिळण्यासाठी खूप चांगल्या प्रमाणावर होतो. उदाहरणार्थ हे जे हॉस्टेल मी त्यांचा एजंट वगैरे अगेन नाहीये. तुम्हाला अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतोय म्हणजे तुम्हाला असं वाटायला नको, की मी काहीतरी सेल करायचा प्रयत्न करतोय वगैरे अजिबात नाहीये. त्याच्यामध्ये बघा स्किल अँड प्रिसिजन हॉस्टेल्स डिस्टिंक्ट एडव्हांटेजेस मुंबई सेंट्रल कुर्ला, मुंबई सेंट्रल टू गोवंडी, जयपूर, हैदराबाद, गोरखपूर, दिल्ली, पटना आणि रबाळला त्यांचा खूप मोठा असा सेटअप आहे. त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः तिकडे जाऊन तुमचे टेस्ट देऊ शकता. तुम्ही जर सिव्हिल ट्रेडमध्ये केला असेल किंवा इलेक्ट्रिशियन असाल, तर तिथे गेल्यानंतर तुम्ही टेस्ट देऊ शकता आणि आणि तुम्हाला सर्टिफिकेट मिळू शकेल. या सर्टिफिकेटचा तुमच्या रिझ्यूममध्ये चांगला चांगलं वजन पडू शकतं, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हे जरी तुम्हाला करायचं नसेल, ही कदाचित पेड ॲक्टिव्हिटी असेल किंवा पेड ॲक्टिव्हिटी असून त्या हे तुम्हाला सर्टिफिकेट मिळाल्यानंतर ह्युस्टन जॉबसाठी मदत पण करत असेल. तुम्हाला त्याची कल्पना नाहीये. तुम्हाला त्याची माहिती घ्यावी लागेल. कारण भरपूर जे नॉर्थ इंडियामधले भरपूर मुलं मी पाहिली जी मुंबईमध्ये येऊन राहतात आणि ते अशा प्रकारच्या सर्टिफिकेट्स करून जास्तीत जास्त या त्यांच्या रोजगारच्या जे गाईडलाईन्स किंवा जे गाईडन्स आहे त्याचा फायदा घेऊन मध्ये किंवा इंडियाच्या बाहेर अशा प्रकारचे टेक्निकल जॉब्स करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यांना पगार पण चांगला मिळतोय कंपॅरेटिव्हली. इंडियामध्ये तुम्हाला जर 20,000 मिळत असतील आणि तुम्हाला जर यूए सारख्या ठिकाणी 80,000 मिळत असतील, त्यातले समजा तुम्ही 40-50,000 जरी स्वतःवर खर्च केले, तरी पण 30,000 तुम्ही घरी पाठवू शकता किंवा सेव्ह करू शकता. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा इथे नमूद करावासा वाटतो. आणि एकंदरीत भारतामध्ये असलेली आय-टी-आय साठी असलेल्या रोजगाराच्या संधी आणि कॉम्पिटिशन स्पर्धा याचा पण आपण विचार केला पाहिजे. मी रिपीट करतोय, यांचा मी एजंट वगैरे अजिबात नाहीये. ही इन्फॉर्मेशन मला पब्लिकली अवेलेबल होती, ती मिळाली तुमच्याबरोबर शेअर करतोय. म्हणजे अशा पण फॅसिलिटी मिळू शकतात, की तुम्ही आय-टी-आय केल्यानंतर स्वतः झगडत असताना जॉबसाठी अशा ज्या वेबसाईट्स आहेत तिकडे तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. त्याचबरोबर ही जी प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे, ते तुम्हाला सर्टिफाय करते. किती पेमेंट ते चार्ज करतात या सर्टिफिकेशनसाठी हे मला माहीत नाही. ते तुम्हाला या नंबरवर कळू शकेल. पण त्यांनी सर्टिफिकेट केल्यानंतर जेव्हा ते ग्लोबली जे हे बघा ह्युस्टन्स ग्लोबली रिकॉग्नाइज्ड सर्टिफिकेशन्स त्यांचं बेसिकली आयडियाच अशी आहे, की तिकडे तुम्हाला जो आय-टी-आय ट्रेड तुम्ही केला असेल, त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल आणि त्या सर्टिफिकेटच्या आधारावर तुम्हाला ग्लोबली जेव्हा तुम्ही जॉब अप्लाय करता, तेव्हा त्याचं वजन जास्त पडत असेल. त्याचबरोबर जे ग्लोबल रिक्रुटर्स आहेत, ते पण या अशा ह्युस्टनसारख्या कंपनीच्या टचमध्ये असतील. त्यांना पण ते डायरेक्ट अप्रोच करत असेल, की आम्हाला 200-500 कॅन्डिडेट्स हवे आहेत. अशा प्रकारे पण होऊ शकतं. याच्यामध्ये एकच कंडिशन अशी आहे, की यूएसाठी तुम्हाला माहिती आहे बऱ्याच ठिकाणी स्कॅम वगैरे होतात. तर यूएमध्ये सुद्धा काही ठिकाणी फसवणूक होण्याची शक्यता तुम्ही पाहिली असेल YouTube व्हिडिओ किंवा समाज माध्यमामध्ये. त्यामुळे अशा प्रकारची कोणतीही गोष्ट करत असताना ती ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे की नाही हे चेक करा. ती पब्लिकली अवेलेबल इन्फॉर्मेशन मी तुमच्याबरोबर शेअर करतोय. ती ऑथेंटिक इन्स्टिट्यूट असेल तरच तुम्ही तिकडे अपग्रेड करा किंवा सर्टिफाय करा आणि त्यानंतर तुम्ही जॉब अप्लाय करू शकता. त्याचबरोबर तुम्ही सर्टिफिकेशन न करता जरी तुमच्या आय-टी-आयच्या सर्टिफिकेटवर अशा प्रकारच्या गट टॅलेंट किंवा Naukri.com वर तुम्ही डायरेक्ट जर अप्लाय करत असाल, तरी पण व्हिसा ही बाकीची जी प्रोसेस आहे ती अ, जाणत्या लोकांकडून कन्फर्म केल्यानंतरच करा. कारण तिकडे गेल्यानंतर जर तुमचे लीगल डॉक्युमेंटेशन वगैरे सारखे जर प्रॉब्लेम झाले, तर थोडंसं डिफिकल्ट होऊ शकतं. परंतु हा एक जरी आपण ही काळजी जर घेतली, तर 100% अतिशय चांगल्या संधी तिकडे उपलब्ध आहेत. कारण मला माहिती आहे UAEच्या 2033 आणि 2040 चे जे मेगा प्लॅन्स आहेत त्याच्यामध्ये आय-टी-आय ट्रेडला खूप चांगली संधी तिकडे उपलब्ध होणार आहे. तुम्हाला माहिती आहे आखाती प्रदेश हे सगळे डेझर्ट असल्यामुळे, वाळवंट असल्यामुळे एच-वॅक म्हणजे हीटिंग, व्हेंटिलेशन, एसी याच्यामध्ये अतिशय मोठी संधी तिकडे आहे. सिव्हिल कन्स्ट्रक्शनमध्ये मोठी संधी आहे. त्याचबरोबर प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन्स यासाठी अतिशय मोठी संधी तिकडे उपलब्ध आहे सध्या पण. आणि आय-ई-डी, दिरहम आणि रुपीज मधला जो ट्रान्सलेशन रेट आहे त्याचा फायदा तुम्हाला 100% होऊ शकतो. तिकडे तुम्ही एकदा गेल्यानंतर ऑब्व्हियसली तुमची सॅलरी वाढत जाईल आणि त्यानंतर तुम्ही सेटल होऊ शकता किंवा तुम्हाला जर परत यायचं असेल तर तरी पण तुम्ही 2-3, 4-5 वर्ष काम करून तुम्हाला जर वाटलं, तर तुम्ही तो अनुभव घेऊन नक्की माघारी येऊ शकता आणि स्वतःचं काहीतरी सुरू करू शकता किंवा जॉब करू शकता. अशा प्रकारची संधी सुरुवातीला जर तुम्हाला जम्प हवा असेल, लाख किंवा 15,000 वर जॉब करण्यापेक्षा भारतामध्ये जर तुम्हाला 50 किंवा 70,000 किंवा 80,000 जॉब सॅलरी मिळत असेल आणि तुमची सेव्हिंग जर 15 ते 20 किंवा 30,000 रुपये प्रति महिना होत असेल, तर 100% त्याचा तुम्हाला फायदा घेता घेता आला पाहिजे. त्यासाठी ही जी इन्फॉर्मेशन आहे त्याला अवश्य तुम्ही चेक करा स्वतः. तुमच्या सीनियर, ज्युनियर जे असतील किंवा तुमचे जे मेंटर असतील किंवा तुमचे इन्स्टिट्यूट असतील त्यांच्याकडून माहिती घ्या. अशा भरपूर युनिव्हर्सिटीज किंवा अशा भरपूर फॅसिलिटी सेंटर्स 100% असू शकतील. मला याची कल्पना जास्त नाहीये. तरी पण जी इन्फॉर्मेशन मला उपलब्ध झाली ती मी तुमच्याबरोबर शेअर करतोय. अगेन यांचा एजंट वगैरे अजिबात नाहीये. सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला स्वतः चेक करायची आहे आणि त्यानंतरच आपली पावलं उचलायची आहेत. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे जे रबाळचं टेस्टिंग
सेंटर आहे तिथे भरपूर गर्दी वगैरे मी पाहिलेली आहे. त्यामुळे तुम्ही अवश्य एकदा इन्फॉर्मेशन काढा. इथले टेक्निकल जे हेड आहेत ते पण महाराष्ट्रीयन्स आहेत असं मला माहिती मिळालेली आहे. त्यामुळे त्यांना पण तुम्ही डायरेक्ट अप्रोच करून विचारू शकता. विश्वासार्हता किंवा त्याची जी इंडस्ट्रीमधली ओळख आहे किंवा त्यांचा जो ऑन द जॉब ट्रेनिंग किंवा OJTसाठी किंवा नोकरी मिळवण्यासाठी त्याचा काय फायदा होईल का? मार्गदर्शन होईल का? वगैरे अशा गोष्टी तुम्ही ते 100% विचारू शकता. कोणत्या प्रकारचं पेमेंट करण्याच्या आधी किंवा कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट कोणालाही सबमिट करण्याच्या आधी पूर्णपणे खात्री करून घ्या आणि त्यानंतरच करा. कारण जरी ही सुवर्णसंधी असली तरी पण बाकीचे जे हायजीन म्हणतो आपण, लीगल असेल किंवा स्वतःच्या सिक्युरिटीच्या दृष्टीनं ते सगळं आपण मेंटेन केलं पाहिजे, मॅनेज केलं पाहिजे. त्याची पूर्ण माहिती आपल्याला असली पाहिजे. कारण आपण आपला देश सोडून बाहेर जात असतो. त्यामुळे संधी किती चांगली असली तरी पण ती सेफ आणि सिक्युअर असली पाहिजे, स्टेबल असली पाहिजे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याचबरोबर आपली मानसिकता पण तशी असली पाहिजे. विनाकारण कोणीतरी सांगतो म्हणून जाण्यात काही अर्थ नाही. तर या संधीचा अवश्य तुम्ही अभ्यास करा. तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करू शकता YouTube व्हिडिओच्या माझ्या व्हिडिओच्या खाली. त्यावर मी जी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळू शकेल ती सगळी तुमच्याबरोबर पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर ज्या YouTube चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला पण अवश्य लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण अशा प्रकारच्या संधी जास्तीत जास्त मुलांपर्यंत, मराठी मुलांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवायच्या हाच आपला एक मेन उद्देश आहे. हा जो व्हिडिओ आहे नोकरीची सुवर्णसंधी, दुबईमध्ये करिअर घडवण्याचा बेस्ट पर्याय, हा पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर अशी ही संधी आपल्यासमोर चालून आलेली आहे. त्याचा अवश्य लाभ घ्या आणि आपले मित्रपरिवार, शेजारी-पाजारी, ज्युनियर, सीनियर सर्वांपर्यंत ही माहिती माहिती पोहोचवा. कारण टेक्निकल स्किल सेटची खूप मोठी वानवा या आखाती प्रदर्शनमध्ये आहे आणि तिकडे खूप चांगली संधी पण आहे. फक्त जे सिक्युरिटी, आपली लीगल एंट्री आणि लीगल एक्झिट या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत आणि त्यानंतर तुम्ही ती माहिती काढल्यानंतर कोणालाही पेमेंट वगैरे न करता कोणत्याही स्कॅममध्ये न फसता याचा तुम्ही अवश्य फायदा घ्यावा, असं मला वाटतं. धन्यवाद.